राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. नमस्कार, मी सतीश फाफळे. महाराष्ट्र शाही न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण पाहतोय राजूरवरून निघालेला अखिल भारतीय किसान सभा या पक्षाचा खरं तर हा मोर्चा आपण पाहतोय. या मोर्चाच्या माध्यमातून अनेक प्रश्न ते या मोर्चाच्या माध्यमातून घेऊन चाललेले आहेत. यामध्ये बांधकाम कामगार असतील, मदतनीस असतील, म्हणजे महिलांचे अनेक प्रश्न असतील. 83 रुपयावरती काम करणाऱ्या महिला आहेत. त्याचप्रमाणे आबालवृद्ध आहेत. आपण पाहतोय उन्हातानामध्ये शेकडो किलोमीटरचं अंतर काटून ते आज या ठिकाणी संगमनेरच्या प्रांत कार्यालयासमोर आलेले आहेत. आणि त्यांची ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या कशा प्रकारच्या आहेत, काय प्रकारच्या आहेत, आपण त्यांच्याकडून हे जाणून घेणार आहोत. आणि म्हणून आपण आज संगमनेरच्या प्रांत कार्यालयासमोर आपण पाहतोय हे सर्व नागरिक आणि महिला, या संगमनेर अकोले तालुक्यातील जनता आपण खरं तर रस्त्यावर उतरलेली पाहतोय. तर आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय यांच्या मागण्या काय आहेत. काय सांगाल, काय मागणी आहे तुमची नेमकी? आमची मागणी अशी आहे की आम्हाला कमीत कमी किमान वेतन दिलं पाहिजे. कारण आज पूर्ण तुम्ही महाराष्ट्रात जरी विचार केला आणि महाराष्ट्राच्या बाहेर विचार केला तर आमच्या पदाचे हे 26,000 पेमेंट घेतात. फक्त महाराष्ट्रातच असं दुर्दैव आहे की फक्त आम्हाला 3,000 रुपये महिन्याला भेटतात. ते पण महाराष्ट्र शासनाचे 2900 आणि 100 रुपये केंद्राचे, असे 3,000 मिळतात. त्यात आमच्या ड्युट्या अशा असतात की गावोगावी 4-4 गावं असतात एका बाईला. मग तिकडं जे लसीकरण वगैरे काही असतात तर त्याचा आम्हाला कुठलाही मोबदला भेटत नाही. तो याच्यातूनच कट होतं. आणि यात निराधार विधवा महिला अशा आहेत की ज्यांचा परिवारच त्या एकट्या महिलेवर अवलंबून असतं. मग अशा 3,000 आमच्या लेकरा बाळांचे उपासमार होते. म्हणूनच तर आज आम्हाला रस्त्यावर उतरवायची वेळ सरकारने आणली. कारण 9 वर्षात आमचा एकही रुपया त्यांनी मानधन वाढ केलेली नाहीये. मग त्यामुळे मग आम्ही हा निर्णय घेतला की जोपर्यंत आम्हाला देत नाही, कारण तसं आम्ही उपाशी मरतोच ना साहेब. आमचे लेकर बाळ पण मरतात. आमच्या काही महिला अशा आहेत की 6-6 महिने पगार न झाल्यामुळे अक्षरशः घरात त्यांनी फाशी घेऊन आत्महत्या केलेली आत्ताची घटना आहे. जास्त दिवस पण नाही झाले, दिवाळीच्या आधीची. मग जर अशी एक महिला आमची मरायला लागली आणि तुम्ही गरजूगर महिलांना याच्यात घेतलं की तुमची स्थानिक स्वरूपाची ऑर्डर दिली तुम्हाला की तुम्ही स्थानिक स्वरूपावर, तरी पण आम्हाला वेगळ्या गावात ड्युट्या लावल्या जातात. आणि ती एक गरजू महिला जी विधवा आहे, जी निराधार आहे, जी परित्यक्त आहे, अशा तिच्या लेकरा बाळांचं जर समजा 300-400 रुपये जर गाडी भाड्यात जात असेल तर तुम्हीच सांगा साहेब की आमचं 2400-2500 रुपयात काय होतं. मग आम्हाला सरकारला हा जाब विचारायचा आहे की तुम्ही आमचं मानधन वाढवा. जशी आमच्या ड्युटीचा वेळ 4 घंटे असताना सुद्धा आम्हाला 24 घंट्याची ड्युटी असते. इमर्जन्सी सेवेत डिलिव्हरी असू काही असू, त्यासाठी आम्हाला कधी इमर्जन्सी जावं लागतं. पण त्यातला कुठलाही मोबदला आम्हाला याच्या व्यतिरिक्त भेटत नाहीये. आज रस्त्यावर उतरायचं मग आम्ही सगळ्यांनी ठरवलं की तसं पण आपण उपासमारीने मरतोच, किंवा आमच्या लेकरा बाळांना आज आम्ही उच्च शिक्षण पण देऊ शकत नाही ह्या गोष्टीमुळे. तर मग सरकार जर सगळ्यांची दखल घेत आहे, मग आमची का दखल घेत नाही? तर कमीत कमी रस्त्यावर आल्यामुळं आम्हाला तरी सरकार बघा आणि न्याय देईन अशी सरकारकडनं अपेक्षा आहे. आपण पाहतोय या ठिकाणी या संघटनेचे, या पक्षाचे जे काही नेते आहेत अजितराव नवले यांच्या नेतृत्वामध्ये खरं तर हा मोर्चा आजचा हा 3रा दिवस आहे. आणि काय सांगाल मावशी, तुम्ही आता घरदार सोडून, घरचे लेकर बाळ सोडून, सर्व संसार सोडून तुम्ही रस्त्यावरती आज चालतायत, काय मागणी आहे तुमची? आमचं म्हणणं आहे की आम्ही 3-4 दिवस झाले लॉंग मार्च काढलेला आहे. तर गरिबांच्या समस्या आहेत की ज्या मजुरीने लोक कामाला जातात त्यांना पण मजुरी व्हावी, वाढ व्हावी ही आमची अपेक्षा आहे. आणि जे घरकुल गावं म्हणा, कुठे गायराण्याची जागा म्हणा, वन विभागाची माणसं म्हणा, ते आम्ही जर वाघ जर रक्षण करत असेल तर सरकारने आमची दक्षता घ्यावी हीच आमची अपेक्षा आहे. आणि ज्या लोक गरिबी आहेत, शिवाय आदिवासी आहेत, ते मजुरांनी दुसऱ्या गावात जातात, तिथं सुद्धा मजुरांची काय बोलतात ते पैसे वाढवावे किंवा हजेरी वाढवावी. उन्हातानात ती लोक आज या प्रांत संगमनेरमध्ये आहेत. सर्व ग्रामस्थ असेल किंवा सगळं गावागावातील सर्व बंधू भगिनी असेल, त्यांना माझी एकच विनंती आहे, सरकारला पण विनंती आहे की आज त्यांनी लॉंग मार्च काढलेला आहे, पायी चालत आहेत, त्यांना फोड्या सुद्धा आलेल्या आहेत. आज त्यांचा विचार सरकारने केला पाहिजे
माझं असं म्हणणं आहे, सरकारला जर लाडकी बहीण पाहिजे असेल तर 1500 मध्ये त्यांचं काही भागत नाही. तर माझं असं मध्ये 1500 मध्ये शिक्षणाला काय एवढा पैसा भरपूर लागतो. आजकाल नोकऱ्या सुद्धा 1500 मध्ये होत नाही. जिथं आपण पैसे भरू तेव्हा आपली नोकरी होणार. आज असेल मराठा असेल किंवा सर्व जातीभेदी असतील, तर मला जातीभेदीचं काय बोलायचं नाही, सगळे आम्ही एक आहोत. तर माझं एक सरकारला एक विनंती आहे, सगळ्यांना मदत केली पाहिजे. आणि तुम्ही जो मतदानाचा हक्क मागताय, लाडकी बहीण तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही सगळ्या समस्या पूर्ण करा. हीच आमची कळकळीची विनंती आहे. आपण पाहतोय लाडकी बहिणीचा पण प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. या आजी आपण पाहतोय साधारण मला वाटतं 70 ते 75 वयाच्या असतील आणि खरं तर या आंदोलनामध्ये ते चालतायत, या आंदोलनामध्ये सामील झालेत. काय मागणी आहे तुमची? आमची ना करायचा बाळा ते आमच्या नावाने झाली पाहिजे. सोनगिरला राहते येऊन खाते हा, ते आमच्या नावाने झाली पाहिजे. ही मागणी आहे तुमची. हा, तर आपण पाहतोय की प्रत्येक गावामध्ये जे काय मुलकी फॉरेस्ट आहे, या मुलकी फॉरेस्ट मध्ये आदिवासी समाज असेल, बहुल समाज असेल, बहुजन समाज असेल, ज्यांना जमिनी नाहीये, ज्यांना जागा नाहीयेत, जे सरकार घरकुल देत आहे, अशा प्रकारची घरकुलं या महसूल खात्याच्या या मुलकी फॉरेस्ट मध्ये बांधली गेली आहे आणि ही कायम करण्यात यावी, त्यांना त्यांचा हक्क देण्यात यावा, अशा प्रकारचे देखील मागण्या या ठिकाणी या घेऊन ही आजी या आंदोलनामध्ये चालत आहे. सरकारने नक्कीच यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावं. मावशी काय सांगाल, तुमची काय मागणी आहे? आमची एवढीच मागणी आहे की आमच्या नाव आमची घरं झाली, घरं तुमच्या नावावर झाली पाहिजे, जागा आमच्या नाव झाली पाहिजे, जागा पण तुमच्या नावावर झाली पाहिजे. सरकार घरकुल तर देत आहे, परंतु ज्या लोकांना जमीन नाहीये, ज्या लोकांना जागा नाहीत, अशा लोकांची घरे नावावरती करण्यात यावी, अशा प्रकारची मागणी या महिला घेऊन या ठिकाणी आले. ताई काय सांगाल, काय मागणी आहे तुमची? दवाखान्यात मदतनीस झाडू मारायचा, साफसफाई करायची, संडास धुयाची, बाथरूम धुयाची, धुणं धुयाचं. वरून आम्हाला पगार किती म्हणा 3000 रुपये. आम्हाला काय परवडतच नाही. त्याच्यामुळे आम्ही 7 वर्ष झालं मागणी करतोय, पण काही व्हायला तयार नाही. म्हणून हे पाय मोर्चे घेऊन 35 वर्ष झालं. या सरकारी दवाखान्यामध्ये आपण पाहतोय, सरकारी दवाखान्यामध्ये जे महिला काम करतात, खरं तर तुटपुंच्या पगारावरती काम करतात. 3000 रुपये पगारामध्ये त्यांचं घर चालत नाहीये आणि अशा प्रकारची जर काम करायला सर्वच काम करावं लागतात, परंतु पगार कमी मिळतोय, तर त्यांचा पगार वाढला पाहिजे, अशा प्रकारची त्यांची मागणी आहे. काय तुम्ही काय सांगाल, काय मागणी आहे तुमची? मी माझं नाव ओळख करते. पहिली माझं नाव सविता काळे, म्हाळादेवी PSC अंतर्गत मनोहरपूर उपकेंद्रामध्ये मी काम करते. सर मला 29 वर्ष झाले मी काम करते. 500 रुपयापासून सुरुवात केली. 500चा 600 झाला, 600चा 900 झाला, 900चा 1200 झाला, 1200चा 3000 झाला. 2016ला 3000 रुपये त्यांनी दिले केलं. प्रस्ताव काढला त्याचा आणि दिला 2019ला. तसं आम्ही संघर्ष करतोय. 9 वर्ष झाले, आमचा एकही रुपया वाढला नाही. 3000मध्ये आम्ही आमचा उदरनिर्वाह कसा करायचा? कारण आमचे मुलं आहे, लेकरं आहे, बाळ आहे, शिक्षण आहे. आणि विशेष म्हणजे आमचे जे ठरवलेले तास कामाचे 4 तास म्हणून त्यांनी नियुक्ती केलेली आमची. आम्हाला 8 तास, 10 तास, 12 तास, कधी कधी इमर्जन्सी पेशंट आलं तर 24 तास ड्युटी असते. असं काही कामाचं वेळ नाही, बंधन नाही. 4 गावं दिलेले एका महिलेला, या गावावरून त्या गावात 100 रुपयात जर आमचे 10-20 रुपये जर भाडे खर्च होत असेल तर आमचे 50-60 रुपयात आम्ही कसं उदरनिर्वाह करायचा आमचा? मग त्यासाठी आमची सगळ्यात महत्वाची मागणी आमच्या अंशकालीन नावात बदल करणं आणि किमान वेतन, समान कायदा, किमान वेतन या अंतर्गत आमचा निर्णय झाल्याशिवाय आम्ही इथून संप सोडणार नाही, अशी शासनाला आमची मी स्वतः काल तिथं मंत्रालयात जाऊन आले शिष्टमंडळासोबत. आम्हाला ते मनोगत आमचं मनाचं समाधान होण्याजोगतं त्यांनी उत्तर दिलेलं नाही. 9 वर्ष असेच उडवा उडवीचे त्यांची उत्तर ऐकत आलो. आता दिपोळीच्या आधी आम्ही 3 महिने सलग संप केला, काम बंद आंदोलन. 3 महिने आम्ही घरी बसून होतो. दिवाळीच्या टायमाला आम्हाला एकही रुपया भेटला नाही. अक्षरशः आमची दिवाळी अंधारामध्ये गेली सगळ्या महिलांची. महाराष्ट्रातल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये सलग 3 महिने काम बंद आंदोलन होतं. आपण पाहतोय की जे काही महिला 3000 रुपयावरती काम करतात, खरं तर आपण पाहतोय एकीकडे गॅस 1000 रुपयापर्यंत पोहोचलाय. भाजीपाल्याचं बाजारभाव जे आहे ते गगनाला भिडलेत आणि आपण पाहतो की भाजीपाला खूप महाग झालाय आणि सरकार एकीकडे शेतमालाला हमी भाव देत नाहीये. तर अशा प्रकारचे या ठिकाणी शेतकरी देखील आणि नागरिक देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेत.
दादा काय सांगाल, काय मागणी आहे तुमची या आंदोलनामध्ये? आता तुमचं वय पण बरंच झालंय, तरी पण तुम्ही या आंदोलनामध्ये सहभागी झालात, काय सांगाल तुम्ही? अहो, आमचे हे वनीकरण याच्यामध्ये लोकांनी बंगले बांधले, घरे बांधले. हे जर अतिक्रम मध्ये आमची नोंदी ग्रामपंचायतीमध्ये झालेले पण ते अतिक्रम म्हणून झाले. हे आमच्या स्वरूपी आमच्या नावी व्हावं म्हणून आम्ही याच्यामध्ये उतरलेलो. काय तुमचं काय म्हणणं आहे? आज जो लॉंग मार्च निघालेला आहे राजूर ते डायरेक्ट अहिल्यानगर या राजूर पट्टा संगमनेर पट्टा या भागात अनेक शेतकरी कमीत कमी 50 ते 60 वर्ष जमीन वहिवाट करतात, परंतु हे फॉरेस्ट खात्यावाल्या लोक आम्हाला त्रास देतात. आम्ही धरणात जमिनी गेलो भूमिहीन झालेलो आहे. त्यामुळे आमच्या या अशा मागण्या, जमीन आमच्या नाव कायमस्वरूपी 7-12 उतारा झाला पाहिजे आणि या उताराच्या मागण्यासाठी अजून 10 दिवस गेले चालतील, परंतु आम्ही हा लॉंग मोर्चा असाच तेवढ ठेवणार आणि पायी चालणार. हे आमच्या सर्व पठार भाग, अकोला तालुका आणि संगमेश्वर तालुक्याच्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं जाहीर सरकारला आवाहन करतो. या सरकारला आमचं जाहीर आव्हान आहे. हे आमच्या नावावर सगळ्यांच्या झालं पाहिजे ना. आम्ही आज तिसरा दिवस आहे, जेवण नाही काय नाही, आमची लेकरं बाळ टाकून आम्ही उन्हात आणते. हे आमच्या नावावर झालं पाहिजे. हे सरकारला कळकळीची आमची विनंती आहे. मावशी तुमची काय मागणी आहे? आमची पण घर सरकारच्या याच्यात येते वन खात्यात, ते पण आमच्या नाव झाली पाहिजे. आम्ही तेवढ्यासाठीच आलो याला 3 दिवस झाले आम्ही पण. तर आपण पाहतोय या ठिकाणी अखिल भारतीय किसान सभा कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून खरं तर या मोर्चाचं नेतृत्व करतायत ते डॉक्टर अजित नवले यांच्या माध्यमातून हजारो महिला पुरुष आपण पाहतोय वयाचं भान न ठेवता खरं तर ज्या मागण्या आहेत, अनेक वर्षापासूनच्या अनेक कालावधीपासूनच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या प्रलंबित आहेत आणि ह्या खरं तर या मागण्यांना न्याय मिळावा या मागण्यांसाठी ही जनता खरं तर रस्त्यावरती चालतीये. आणि आपण पाहतोय राजूर पासून अकोल्यानंतर आता संगमनेर, आजचा हा 3रा दिवस या ठिकाणी संगमनेर मध्ये उजाडलेला आहे. अजूनही सरकार या मागण्यांकडे लक्ष देत नाही, अशा प्रकारची या ठिकाणी या नागरिकांची प्रतिक्रिया आहे. सरकार यांच्याकडे लक्ष देणार कधी, हा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. महाराष्ट्र शाही न्यूज मराठीसाठी सतीश फापाळे, संगमनेर. शेतकरी बंधूंनो, आमच्याकडे हायटेक टेक्नॉलॉजी मशिनरींचा वापर करून नामांकित कंपन्यांची विविध प्रकारची रोपे ऑर्डरप्रमाणे खात्रीशीररित्या उत्तम गुणवत्ता व दर्जेदार क्वालिटीत तयार करून घरपोच मिळते. शेतकऱ्यांच्या विश्वसनीय व हमखास उत्पादन देणाऱ्या बियाण्यांचे व रोपांचे BL गांजवे अँड कंपनीच्या मळगंगा ॲग्रो हायटेक नर्सरीला आजच भेट द्या. तसेच मुंबई, पुणे, नाशिक, ओतूर, नारायणगाव, संगमनेर, चाकण यांसारख्या कृषी मार्केटच्या डेली सर्व्हिसमध्ये मिरची, गवार, भोपळे, दोडके, कोबी, फ्लॉवर, कारले, शिमला मिरची, वांगी त्या सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांची खरेदी व विक्री केली जाते. आमचा पत्ता मळगंगा हायटेक ॲग्रो नर्सरी, साकूर फाटा जवळच, पिंपळगाव देपा, तालुका संगमनेर. संपर्कासाठी प्रोप्रायटर बाबासाहेब गांजवे पाटील, मोबाईल नंबर 7507 35 45 21. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.